कर्ज आज दिनांक 7/2/2026 याने माता रमाई यांची 128वी जयंती प्रित्यर्थ दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर जिल्हा चंद्रपूर तर्फे सर्व जनतेना हार्दिक मंगल कामनाय। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज मी व्हिडिओच्या माध्यमातून माता रमाईचा त्याग व माता रमाईचा बाबासाहेबांना सहकार्य व आजची स्त्री याच्यावर बोलणार आहे। त्या सुखाच्या शिवेवरती वेदनेचे गाव होते। त्या सुखाच्या शिवेवरती वेदनेचे गाव होते। सूर्याजी कवेत घेई रमाई तिचे नाव होते। रमाई तिचे नाव होते। अहो भिवाच्या जीवनाचे मार्ग जरी अष्टपैलू होते, काय हे नाकारता का? त्यात रमाईचे कष्ट होते। त्यात रमाईचे कष्ट होते। आज रमाईची 128वी जयंती आहे। आज आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो, ठिकठिकाणी जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी करत असतात। विहारामध्ये होत असते, कोणत्या हॉलमध्ये होत असते। प्रत्येक विहाराच्या कार्यकर्ते वगैरे वगैरे सर्व जयंती साजरी करत असतात। रमाईचे गुणगान गात असतात। जो बाबासाहेबासोबत रमाईचा जो संघर्ष होता, कसा चालला होता, आणि त्यामधून बरेच ठिकठिकाणी कार्यक्रम होतात, सांगतात रमाईचं जीवनचरित्र काय होतं, रमाई कशा वागत होत्या बाबासाहेबासोबत, आज आपण बघतो आहोत। तर मला सांगायचं आहे की फक्त रमाई अशा होत्या, रमाईचा त्याग असा होता, रमाई गोवऱ्या बनवत होत्या, रमाई त्या गोवऱ्या विकत होत्या आणि त्याच्यातून जे काही मिळकत मिळत होती त्यासुद्धा त्याग सांगतात। पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा रमाईचा बाबासाहेबांना केलेला खूप सारा त्याग आहे। ज्या वेळेस बाबासाहेब, आपल्याला मी एक उदाहरण देऊ इच्छिते, ज्या वेळेस बाबासाहेब महाडच्या चौदार तळ्याला जाणार होते, रमाईच्या कानावर अशी कुणकुण लागली की रमाई बाबासाहेब घरामध्ये वावरत असताना कार्यकर्त्याशी बोलताना बोलायचे की मला आता चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला जायचं आहे आणि मी तयारी करत आहे। तर रमाई कामं करत असताना सुद्धा बाबासाहेबाकडे त्यांचं लक्ष द्यायचं, बोलण्याकडे त्यांच्या, आणि म्हणायच्या बाबासाहेब आता चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला जाणार आहेत। तर त्यांनाही वाटलं की मी सुद्धा जाईल बाबासाहेबासोबत, म्हणून आपल्या लक्ष्मीबाई जाऊला सांगतात आणि तयारी करतात। एक नकळतच कपड्याचं गठोळ बांधून बाजूला ठेवतात आणि लक्ष्मीबाईला सांगतात की ज्या वेळेस बाबासाहेब आपल्या सत्याग्रहाला निघणार तेव्हा आपणही त्यांच्यासोबत जायचं। पण रमाईला
कुणकुण न लागताच रमाईला नकळतच बाबासाहेब केव्हाच निघून गेले. आणि आल्याच्या नंतर बाबासाहेबाला सांगत होत्या की मी सुद्धा 14 सत्याग्रहाच्या तळ्याला येणार होती बाबासाहेब, पण तुम्ही आम्हाला सोडून नकळतच निघून गेलात. बाबासाहेब म्हणाले, रमाई, तिथे तू येऊन काय करणार होती? तेव्हा रमाई म्हणतात, मी बाबासाहेब जे तिथं सत्याग्रहाला लोक आले होते त्या लोकांना भाकरी भाजून घालणार होते. बाबासाहेब म्हणतात, काय तिथे 25 लोक येणार होते काय, तर तू भाकरी भाजून घालतो म्हणतेस? हजारो लाखो लोक आले असते तरी मी त्यांना भाकरी भाजून घालत होती. बाबासाहेबांना खूप रमाईचं कौतुक वाटते. माझ्या रमाला किती म्हणजे माझ्या कार्याबद्दल जे आवड आहे आणि किती जिद्द आहे, तर रमाई भाकरी भाजून घालायला सुद्धा येतो अशा म्हणत होत्या. म्हणजे आपल्याला काही काही गोष्टी रमाईकडून शिकायच्या आहेत, रमाईचे विचारातून. तर हा सुद्धा एक प्रसंग रमाई बाबासाहेबाला बोलून दाखवतात. आणि बाबासाहेब जेव्हा त्यांचे भाऊ आनंद त्यांच्यापाशी आनंदराव राहत होते, तेव्हा बाबासाहेब देशविदेशामध्ये असताना बाबासाहेबांना घरी थोडी अडचण जायची. रमाईला लक्ष्मीबाई, इंदू, आपला शंकर, गौरा असे रमाईचे भाऊसुद्धा, बहीणसुद्धा त्यांच्याचकडे राहत होत्या. तेव्हा बाबासाहेब विदेशातून येणार होते, तर आनंदराव तेव्हा बाबासाहेबाचे भाऊ तेव्हा चांगले होते थोडे, तर खूप आनंद झाला आणि आनंदरावांनी सर्वांसाठी कपडे घ्यायला पैसे दिले कपडे घ्यायला. तेव्हा रमाई आणि फक्त स्वतःसाठी काही घेतलं नाही, पण माझे साहेब विदेशातून येत आहेत म्हणून बाबासाहेबासाठी धोतरजोळी घेतली, पाट घेतला बसायला, जाऊबाईला कपडे घेतले, घरातल्या छोट्या मोठ्यांना सगळ्यांनी कपडे घेतले. आणि बाबासाहेबाची वाट बघत बसले. आल्यावर जेव्हा गेल्या बाबासाहेबासोबत सगळे बाबासाहेबाला घ्यायला, तेव्हा बाबासाहेबाला आल्यावर सांगतात की मी तुमच्यासाठी धोतरजोळी घेतली, पाट घेतला बसायला, आणि स्वतःसाठी काही घेतलेलं नसतं. ज्या वेळेस तिथं स्वागतासाठी रमाई गेली आणि त्यावेळेस एका बाजूला उभी राहिली आणि रमाईला वाटलं मी तर एका बाजूला उभी आहे, आणि बाकीच्यांना त्यांनी समोर केलं. त्यांचा बघा किती मोठेपणा. त्यासमोर झाल्या का माझे साहेब येत आहे म्हणून नाही, त्या बाजूलाच झाल्या. आणि रमाईला वाटलं की मी काय घालू आता, मी तर माझ्यासाठी काही घेतलेलं नाही. तेव्हा रमाईला आठवलं होतं शाहू महाराजांनी बाबासाहेबाचा सत्कार केला होता. तो एक फेटा पेटीमध्ये जपून ठेवलेला होता रमाईने. तो फेटा त्याची 9 वारी नाही जमली म्हणून 6 वारी घालून ती रमाई सत्काराला गेली आणि नकळतच बाजूला उभी राहिली. बाबासाहेब आल्यावर विचारले रमाईला की रमाई, इतका तू हा सगळा पैसा तुला आनंदरावांनी दिला, तर तू सगळा पैसा खर्च केलात, माझ्यासाठी केलात, तुझ्यासाठी काहीही घेतलं नाही. तेव्हा रमाई म्हणाले, तुमच्यापेक्षा मला कोणी मोठं नाही. माझे एवढे साहेब येणार होते, माझे बॅरिस्टर बनवून साहेब जेव्हा येतात तेव्हा मला किती आनंद झाला असेल बघा, म्हणून मी हा सगळा खर्च मी तुमच्यासाठी केला आहे. तेव्हा रमाईला बाबासाहेब खूप अशी त्यांची पाठसुद्धा थोपडतात की माझ्या रमाईला किती म्हणजे माझ्या शिक्षणाबद्दल माझ्या आपल्या गर्व आहे किंवा प्रेम आहे, किती म्हणजे त्या प्रेमाने माझ्यासाठी करत असतात, म्हणून बाबासाहेब रमाईची पाठसुद्धा थोपडतात त्यावेळेस. परत दुसरा प्रसंग असा आहे की ज्या वेळेस बाबासाहेब प्राध्यापक होते आणि रमाईला फक्त बाबासाहेबांना 4,500 450 रुपये पगार मिळत होता, आणि बाबासाहेब रमाईपाशी आणून द्यायचे आणि म्हणायचे की रमाई, हा चालवायचा तुझा खर्च आहे.
रमाई आपल्या घरसंसारामध्ये जे काही लागायचं ते आणायच्या आणि बाकीचा पैसा ठेवायच्या. आणि एकदा त्यांनी परत असाच खर्च केला, काही घरामध्ये सामान आणलं, वस्तू आणल्या. तर बाबासाहेबांनी म्हटलं की मी रमाई तुला पैसा देतो, तू घरामध्ये सगळं खर्च करतेस, असं मला चालणार नाही. म्हणून बाबासाहेब रागावले आणि बजावून रमाईला सांगितलं की असा जर तू खर्च करशील तर मी पुढच्या वेळेस तुला पैसा देणार नाही, खर्चापुरचाच देईल. रमाई नाराज झाल्या. परत बाबासाहेबांनी फक्त त्यांना खर्चापुरताच पैसा द्यायचं ठरवलं. त्यातून रमाई 50 रुपये आपल्या घर खर्च चालवायला ठेवायच्या, घर खर्च करायच्या. आणि 50 रुपयेच्या 1.5 रुपयाच्या प्रमाणे अशा 30 पुड्या बांधल्या रमाईने. आणि 30 पुड्या त्याच्यामध्ये किती होतात, 45 रुपये. आणि 5 रुपये म्हणून आणीबाणीचे म्हणून, म्हणजे बाबासाहेबाला खर्च लागला तर ठेवायला कुठं जातील तेव्हा, म्हणून 5 रुपये त्या एका वेगळ्या पुडीमध्ये अशा बांधून ठेवायच्या. आणि त्या 45 रुपयामध्ये आपला घरसंसार चालवायच्या. आणि जेव्हा बाबासाहेब एक पुडी ते रमाई सोडायची आणि 1.5 रुपयाच्या पुडीमध्ये घर खर्च चालवायची. आज आपल्या महिलांना कळलं पाहिजे की रमाईचा त्याग कसा होता, रमाई कशा वागत होत्या, रमाईचे विचार कसे होते, कशा बाबासाहेबासोबत त्यांचा संवाद चालायचा, यातून सुद्धा शिकायचं आहे. त्या 1.5 रुपयाच्या पुडीमध्ये एक पुडी सोडून रोजचा खर्च रमाई करायचा. आज आपण बघतो आपल्याला किती पगार, आपल्या मिस्टरांना किती पगार मिळते आणि आपल्याला खर्चाला किती देतात, आम्ही किती खर्च करतो, किती आपण बचत करतो, हे याच्यातून आपल्याला शिकायचं आहे आणि शिकलो पाहिजे महिलांनी. असं रमाईचा आणि बाबासाहेबाचा संसार असायचा. आणि बाबासाहेब जेव्हा देशविदेशामध्ये जात असताना सुद्धा रमाईवर बरेच प्रसंग यायचे. त्या प्रसंगामध्ये रमाई कधीही म्हणजे खचून न जाता बाबासाहेबाच्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे त्यांना कधीही अशी कुठलीही गोष्ट त्यांना सांगत नव्हते, असं खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने कार्य करत होत्या, सांगत नव्हत्या. जेव्हा एकदा त्यांचा मुलगा तर मरणसुद्धा पावतो, तरी रमाई फक्त बाबासाहेब तुम्ही येता का एवढंच बोलतात आणि सांगतात. आणि ज्या वेळेस त्यांच्या घरी त्यांचा मृत्यू होतो गंगाधर नावाचा, तर त्यांच्यासाठी तर त्यांच्या अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा गुंडाळायला सुद्धा असं कापड नव्हतं. तरीसुद्धा रमाई बाबासाहेबांना कुणकुणसुद्धा लागू दिली नाही किंवा सांगितलंसुद्धा नाही. आपल्या रूममध्ये गेल्या आणि त्या पल्लू साडीचा जेवढा गंगाधरला गुंडाळता येत असेल तेवढा पल्लू काढून गंगाधरला गुंडाळून त्यांची अंत्यविधी केली. असे रमाईचे विचार होते, असे बाबासाहेबासोबत त्यांचा विचार चालत होता. तर आपल्या महिलांना याच्यातून सुद्धा शिकायचं आहे. आज आपण बघतो आहोत एखादा कार्यक्रम असला तर चला म्हटलं तर किती सारे कामं सांगतात, आम्हाला इथं जायचं आहे, आम्हाला तिथं जायचं आहे. पण एखाद्या जर लग्नाला जायचं असेल तर वेळातून वेळ काढतात आणि जातात सुद्धा. जर काही घरी वेळ नसेल तरी आपले घरातले कामं पटपट आटपतात आणि लग्नाला जातात. आज आपण रमाईकडून कोणत्या गोष्टी घेतल्या, कोणत्या गोष्टी शिकत आहोत, तर आपल्या महिलांना कळलं पाहिजे की शिकलं पाहिजे. आज एक माझी मैत्रीण होती, त्यांच्या थोडं 2-2 गोष्टी झाल्या होत्या, वादावाद झाला होता. तर त्यांनी मला सांगितलं की कुंभारेताई हे माझ्यासोबत असे वादावाद करतात आणि बोलतात. तर मी त्यांना म्हटलं, त्या म्हणाल्या, मला सांगितलं की यांनी रमाई बनावं, ह्या ताईनी रमाई बनावं. तर त्या ताई म्हणाल्या, अहो मी रमाई आहेच, रमाई बनली आहे मी, पण यांनी बाबासाहेब बनावा ना, तर रमाई समोरची प्रगती करेल. यांनी जर बाबासाहेब नाही बनले तर मी कशी रमाई बनणार आहो. तेही एक उदाहरण आहे रमाईचं. आणि ज्या वेळेस बाबासाहेब
एका ऑफिसमध्ये दिवसभर ऑफिसमध्ये असतात आणि ज्या वेळेस दुपारच्या जेवणाच्या वेळेस घरी येतात तेव्हा बाबासाहेबांना येता येता एक रस्त्यावर पुस्तकाचा स्टॉल लागलेला दिसतो. तिथून बाबासाहेब पुस्तकं बघतात. आपल्याला माहीतच आहे आपण मोठमोठे महाल बांधतो, खूप मोठे मोठे महाल बांधतो. घरामध्ये या मुलाला एक रूम, त्या मुलाला एक रूम, त्या मुलाला 4 मुलं 3 मुलं असेल तर सांगतो की ही रूम तुझी आहे बाबा, ती रूम तुझी आहे, ती रूम तुझी आहे असं सांगतो. पण बाबासाहेबांनी घर बांधलं होतं, राजगृह बांधला होता तर कशासाठी बांधला होता? बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगृह बांधला. पुस्तकं होते बाबासाहेबाचे तिथं आणि त्या पुस्तकातून बाबासाहेबाचं वाचन चालत होतं. राजगृह बांधला बाबासाहेबांनी. आपण घर बांधतो आणि सांगतो मुलांना. याच्यातून सुद्धा आपल्याला बोध घ्यायचा आहे की आपण मुलांना किंवा घरच्या पत्नीला किंवा मुलींना सांगत असतो. आपण मग जेव्हा बाबासाहेब ते पुस्तक घेऊन घरी येतात तेव्हा सांगतात, पुस्तक घेतात आणि रमाईला सांगतात की मला फार कमी किमतीमध्ये पुस्तकं मिळाले आहे रमा, मी आता थोडा वेळ वाचणार आहे. रूममध्ये जातात, बंद करतात आणि पुस्तक घेऊन वाचत बसतात. रमाई जेवणाची वेळ झाली, बाबासाहेबांना आवाज देत आहेत. बाबासाहेब साहेब साहेब म्हणून. तर रमाईच्या आवाजाला बाबासाहेब काही बोलत नाही आणि पुस्तक वाचत असतात. थोड्या वेळाने दरवाजा उघडतात आणि रमाईला म्हणतात, तुम्हाला जर भुका लागल्यास असेल तर जेवण करून घ्यायचं असतं, माझी काय वाट बघता? मी इतक्या मोलाचे पुस्तकं घेऊन आलो आणि आज वाचत आहो तर मला तू जेवणाला घालत आहेस? तुला भूक लागली असेल तर जेवणच करून घे. त्यावेळेस थोड्या वेळाने रमाईला पुन्हा परत आवाज देतात आणि जेवायला येतात. तेव्हा त्या एका गीताच्या माध्यमातून सांगतात आणि बोलतात, थांब रमा थांब, एवढे वाचतो ग पान. थांब रमा थांब, एवढे वाचतो ग पान. वाचनात उरलं नाही मला वेळेच ग भान, रमा वेळेच ग भान. थांब रमा थांब, एवढे वाचतो ग पान. नंतर येतो जेवण करायला असे बाबासाहेब म्हणतात. मी यूट्यूबच्या माध्यमातून मला संधी मिळाली तर मी इतकेच बोलते आणि माझे 2 शब्द इथेच संपविते. सर्वांना जय भीम.